सुस्वागतम. संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानाने, छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने, महात्मा फुलेंच्या संघर्षाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाने पावन झालेल्या या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आज आयोजित सेवानिवृत्त सोहळ्यास उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवरांचे, तसेच पेंढरी गावातील, सोमलेवाडी गावातील सर्व या पंचक्रोशीतील गुरुजींचे सर्व माजी विद्यार्थी, या प्रशालेचे सर्व विद्यार्थी, या सर्वांचं जोरदार एकदा टाळ्या वाजवून सर्व विद्यार्थ्यांनी स्वागत करायचं आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आजच्या या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन आपण सर्व मान्यवरांनी या ठिकाणी करायचं आहे. दीप प्रज्वलन या ठिकाणी होईल. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी श्री सरस्वती मातेला दीप प्रज्वलन करून आजच्या कार्यक्रमाची आपण सुरुवात करूया. सूर्याच्या केशरी किरणाने आणि कार्यक्रमाची सुरुवात होते दीप प्रज्वलनाने. कार्यक्रमाची सुरुवात होते दीप प्रज्वलनाने. तमसो मा ज्योतिर्गमय या व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की श्री शारदे मातेला आपण दीप प्रज्वलन करून या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाचं यथोचित उद्घाटन करत आहोत. अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जाण्याची प्रार्थना श्री सरस्वती मातेच्या चरणी मनोमनी प्रार्थना होत आहे. सन्माननीय गावकर मंडळी, बालकृष्ण गुरव, भिकाजी गाडी या ठिकाणी या सरस्वतीच्या समोर दीप प्रज्वलन करून, तसेच आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय सेवानिवृत्त शिक्षक ज्यांचा सन्मान होणार आहे ते आमचे जयदेव सारंग गुरुजी, त्याचप्रमाणे या गावचे प्रथम नागरिक सन्माननीय मंगेशजी आरेकर, तसेच या गावचे सन्माननीय माजी सरपंच सीताराम आरेकर, तसेच सन्माननीय पोलीस पाटील दत्ताराम गुरव, सन्माननीय सोमलेवाड आपल्या गोवळचे उपसरपंच दिनेश मेस्त्री. खरंच अतिशय सुंदर असा हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. जरा जोरदार टाळ्या वाजवून या कार्यक्रमाची बहारदार अशी सुरुवात करूया आपण. ईश्वराच्या चरणी आपण पुष्प अर्पण करत आहोत. सन्माननीय दिनेश मेस्त्री, दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात सुंदर झालेली आहे. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर बसून घ्यायचं आहे, स्थानापन्न व्हायचं आहे. या दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची झाली सुंदर सुरुवात. उजळली भेट, त्यानंतर ईश्वराच्या चरणी वंदन करून आपण सुरुवात करीत आहोत कार्यक्रमाला ईशस्तवनाने. मी माझ्या प्रशालेतील विद्यार्थ्यांना विनंती करतो की आपण समोर येऊन ईशस्तवन सादरीकरण करायचं आहे. या ईशस्तवन सुरू होत आहे. सन्माननीय बांदेकर सर. शुरू
स्वागत गीतातून व्यक्त झाला पाहुण्यांप्रती आदर आणि विश्वास. यानंतर आमचे विद्यार्थी स्वागत गीतातून सर्व पाहुण्यांचं स्वागत करतील. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अतिशय सुंदर बहारदार आपल्या आवाजामध्ये आपण माउथ मुवमेंट करून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केलात, सर्व मान्यवरांना मंत्रमुग्ध केलात. खूप खूप धन्यवाद. आता यानंतर सर्व या कार्यक्रमांच्या निमित्ताने सर्वांचं स्वागत आपल्या प्रशालेच्या आणि माजी विद्यार्थ्यांच्या वतीने होत आहे. एकत्र येणं ही एक सुरुवात असते, कारण सर्वजण आपल्या गुरुजींसाठी एकत्र आलेले आहेत. सोबत राहणं ही एक प्रगती आहे, मदत करणं हे संस्कार आहे आणि स्वागत करणं ही आपल्या संपूर्ण गावाचीच नव्हे तर या पंचक्रोशीची संस्कृती आहे. ज्या आईने आपल्याला जन्म दिला, ज्या वडिलांनी आपल्याला संस्काराचं मोती दिलं, त्यांनी आपल्याला शिक्षण दिलं, ते आमचे सर्व गुरुजन. त्यांनी आम्हाला स्वाभिमान दिला, ते आमचे छत्रपती शिवाजी महाराज. या सर्वांना वंदन करून आपण स्वागताचा सोहळा या ठिकाणी संपन्न करीत आहोत. मी आजच्या या सेवापूर्त सोहळ्यानिमित्त आलेल्या सन्माननीय सेवानिवृत्त शिक्षक की ज्यांचा आज इथे भव्य दिव्य आनंदाचा सोहळा होणार आहे, ते आमचे सन्माननीय केंद्र प्रमुख या पदावरून निवृत्त झालेले आमचे श्री जयदेव सारंग सर यांचा सपत्नीक इथे पुष्प देऊन आपण सत्कार सोहळा नंतर करणार आहोत, परंतु आता आपण स्वागताचा हा कार्यक्रम आपण करत आहोत. मी सन्माननीय आपल्या पेंढरी गावचे प्रथम नागरिक मंगेशजी आरेकर साहेब यांना विनंती करतो की त्यांचं पुष्प देऊन या ठिकाणी स्वागत करायचं आहे. त्याचप्रमाणे एक महिला जी विद्यार्थिनी होती, त्या महिलेनं इथे येऊन मॅडमचं सुद्धा
पुष्प देऊन स्वागत करायचं आहे. जयदेव नावात आहे जयाचा प्रकाश, जयदेव नावात आहे जयाचा प्रकाश, सारंग सारखी मधुर त्यांची वाणी खास, कर्तृत्व संस्कार आणि ज्ञानाचा संग, कर्तृत्व संस्कार आणि ज्ञानाचा संग असा तेजस्वी व्यक्तिमत्व जयदेव सारंग, जयदेव सारंग. आमचे ऑपरेटर सन्माननीय बांदेकर सर यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत, कारण त्यांच्या हातात सगळं सूत्र चालू आहे. आम्ही इथे जरी बोलत असलो तरी कार्यक्रमाची रंगत त्यांच्या हातात आहे. यानंतर मॅडमना क्रांती जयदेव सारंग मॅडमचं इथे स्वागत झालेलं आहे. यानंतर सन्माननीय आमच्या गावचे गावकर बाळकृष्ण गुरव यांचं इथे स्वागत होईल. मी सन्माननीय माजी विद्यार्थी किरण जर तू इकडे मला नाव सांग पटा. माजी विद्यार्थ्यांच्या वतीने इथे स्वागत होईल. बाळकृष्ण गुरव त्यांचं स्वागत होईल. काका करा. भिकाजी गाडे यांचं या ठिकाणी स्वागत होईल. त्यानंतर मी किरण तिर्लोटकर यांना विनंती करतो की आपण स्वागत करायचं आहे. यानंतर पेंढरी गावचे सन्माननीय प्रथम नागरिक सरपंच मंगेशजी आरेकर साहेब यांचं सुद्धा इथे स्वागत होईल. मी माजी विद्यार्थ्यांपैकी आपण यावून इथे स्वागत करायचं आहे. एकाने कोणी या, फटाफट या. उदय उदय बरोबर उदय हे आमचे पडद्यामागचे कलाकार आहेत, मागे राहून सगळं व्यवस्थित सेटअप करत असतात. उदय गुरव. यानंतर सन्माननीय माजी सरपंच सीताराम आरेकर साहेब यांचं सुद्धा इथे स्वागत होईल. मी आमच्या शाळेचे सन्माननीय अध्यक्ष माजी विद्यार्थी संतोष आरेकर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. सन्माननीय माजी सरपंच भिकाजी गुरव यांचं इथे स्वागत होईल. मी दिनेश तिर्लोटकर यांना विनंती करतो. सन्माननीय आत्माराम पेंढारकर यांचं सुद्धा इथे मी माजी विद्यार्थी संदीप मुळम यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. यानंतर गौरव मंचेकर यांनी यायचं आहे. सन्माननीय आपल्या गोवळगावचे सन्माननीय सरपंच उपसरपंच दिनेश मेस्त्री यांचं स्वागत होणार आहे गौरव मंचेकर यांच्या वतीने. अर्थात सर्व हे माजी विद्यार्थी आहेत गुरुजींचे. यानंतर सन्माननीय या गावचे पोलीस पाटील दत्ताराम गुरव, गोविंद गुरव यांच्या वतीने हा स्वागत होईल. हॅलो. यानंतर सुरेश गुरव यांचं स्वागत वैभव घाडे यांच्या हस्ते होईल. वैभव घाडे यांच्या हस्ते होईल. सन्माननीय लघु गुरव सन्माननीय तांबेसर यांचं इथे आपल्या पेंढरी शाळेचे मुख्याध्यापक तांबेसर यांचं स्वागत होईल.
मंगेश गाडी, लहू गुरव यांना विनंती आहे आपण अनंत गुरव यांचं स्वागत करायचं आहे. अनंत गुरव या या असं घ्या. यानंतर आपल्या या प्रशालेचे मुख्याध्यापक आदरणीय लाडगावकर सर यांचं सुद्धा स्वागत होत आहे. लाडगावकर सर यांचं स्वागत. नामदेव माजी विद्यार्थी नामदेव यांचं हस्ते होईल. लाडगावकर सर शारीरिक उंची कमी असले तरी बौद्धिक उंची जबरदस्त आहे असं हे व्यक्तिमत्व. सन्माननीय गणेश आरेकर यांचं इथे स्वागत होत आहे. मी किरण तिर्लोटकर यांना विनंती करतो. गणेश आरेकर यांचं स्वागत होईल. किरण, माजी विद्यार्थ्यांमधून एक प्रतिनिधी आणि एक महिला प्रतिनिधी यांचं सुद्धा स्वागत होईल. अशा सन्माननीय संजय ललित यांचं इथे स्वागत होत आहे. मी प्रदीप गुरव यांना विनंती करतो. राजेंद्र धोडकर होत आहे. संजय गुरव यांना विनंती करतो. संजय गुरव सन्माननीय दिनेश तिर्लोटकर यांचं स्वागत या ठिकाणी होईल. दिनेश तिर्लोटकर. मी लाडगावकर सर यांना विनंती करतो. दिनेश तिर्लोटकर यांचं सुद्धा इथे स्वागत होईल. मी सन्माननीय आमचे उदय गुरव यांना विनंती करतो. स्वागत करायचं आहे. उपस्थित सर्व मान्यवरांचं त्याचप्रमाणे इथे वापरण्यावरून खास आपले युट्यूबचे सन्माननीय मालक इथे आलेले आहेत. मी लाडगावकर सर यांना विनंती करतो. तसेच आपल्या अंगणवाडीच्या ताई शारदा मॅडम यांना विनंती आहे की त्यांचं सुद्धा स्वागत मी आमच्या सारंग गुरुजींच्या आपल्या केंद्रातील शिक्षक या ठिकाणी या सोहळ्यानिमित्त येत आहेत आणि म्हणून इथे हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना सन्माननीय सत्यवान पेंढारकर यांचं इथे स्वागत होईल. सत्यवान पेंढारकर आपण यायचं आहे. सन्माननीय बांदेकर सरांना विनंती आहे.